भेटल्यानंतर आपल्या तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले, हे पाहिजे त्यांना. मी म्हणालो देऊ नका, आपल्याला ते नको. आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, ठाणे हा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला. आणि म्हणून ठाणे आपल्याला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी लढवायला महायुतीमध्ये दिला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच आभार मानलेले आहे. आणि नरेश म्हस्के सारखा एक कार्यकर्ता आपण दिला आहे निवडणुकीमध्ये. मला काही लोक विचारतात, काय नरेश म्हस्के आणि राजन विचारे, राजन विचारे कुणावर निवडून येत होता? अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते बिना पैशाचे, पैसे पण देत नव्हता, वडापाव पण